काय चाललंय? काय नाही रे, स्वयंपाक करते ना. तुला दुपारचं जेवायचं नाही का? हा, हा, जेवायचं. जेवायचंय. जरा मोठ्याने बोल ना, मला ऐकायला पण ये ना तुझं बोललेलं. पोट दुखायला लागले. का पोट का दुखायला लागलं तुझं? हा, कालचं हे का खाल्लं होतं वासाड. हो का? तुझा आवाज आहे ना मला माहित पर्यंत. मोठ्याने बोल जरा. अरे कालचं वासाड खाल्लं होतं. हा का? हम्म. मग गोळी आणायची का तुला? नको. का रे? इकडंच दवाखान्यात. दवाखान्यात? बरं बरं. संध्याकाळी येतो का दवाखान्यामध्ये? पैसे नाही का? पैसे आहेत ना. तू करा टेन्शन घेतो. मी भरते ना पैसे. बर हा, बर तुला दवाखान्यात घेऊन जा. जरा मोठ्याने बोला, आवाजच ये ना तुझा माझ्यापर्यंत. मला ऐकायला नको घ्यायला तू काय बोलतोय ते. बर. मग नाही त्या वेळेस तुला मोठ्याने बोलतो. आता काय बाहेर आलं तुला? मला भूक लागली म्हणून आवाज कमी झाला. हा का? बरं, मी उद्या गावाला जाणार आहे. हो, बर बर. पैसे ऐक आहे ना. का? पैसे आहे का जायला? आता बघते कोणाकोण तरी पैसे जायला. काय करू, आईचं ऑपरेशन आहे ना उद्या डोळ्याचं. हम्म. तर मग मला उद्या जायला लागेल. आता सारखीच फोन करायला आली ये म्हणून. बर. आता पैसे नाही माझ्याकडे. तिला म्हणली नाही मी पैसे नाहीये. हम्म. फक्त म्हटलं येते म्हटलं बघू तर 1-2 दिवसात. पण उद्या ऑपरेशन असल्यामुळं मला जायलाच लागणार आहे. हम्म. मग तुझ्या जेवणाचं उद्या कसं काय? मग 2 दिवस मी काय येणार नाही घरी. दीदी आहे घरी. दीदीला बोलतो. हा हा, दीदी आहे असेल ना मग घरी. दीदीला बोलवून घेते ना मी. हो. बर. आणि पैसे आईच्या ऑपरेशनला भरायचे होते. हम्म. मला दुसरे कोणी यादाने काढून दिले पैसे मग तिला. बर. 5,000 रुपये. मग आम्ही 6 जण आहे. हम्म. 7 जण. हम्म. तर भैया तर काय एक्सपायर झालेला आहे. 2 महिने झालं. तर तुझ्या बायकोने 2,000 रुपये भरले. आम्ही 6 जणांनी किती भरले? 5-5 हजार रुपये. माझ्याकडे काय पैसे नव्हते. हा. तर मग मी याच्याने पैसे काढले 10 रुपये टक्क्याने. हा. आणि काय अजून पायातलं ती काय ती पायातलं नाही, आय मीन कानातलं मोडलं. हा. कानातलं काय 3,000 रुपये आले होते. 3,000. काय बारीक कानातलं होतं. 3,000 रुपये आले. हा, कानातलं 3,000 रुपये आले आणि बाकीचे मग 2,000 रुपये लॉकरकडून घेतले मी. बर. असं झालं. मग आईला नाही सांगितलं मी असं असं केलंय म्हणून. बर. दिले मग मी पाठवून तिला फोनवर. हा. बर. ते पाठवून दिलं मग मी तिला. मग आता उद्या त्याला सकाळ सकाळ ऑपरेशन आहे तिचं. किती वाजता? 8 वाजता. तर मी जाईन इथून. मी किती वाजता? 6 वाजता जाईन. तरी मी 12 वाजेपर्यंत इथं पोहोचेन मी. बर. म्हणजे मग तू काय करणार? 6ला नेले की तुला 3 तास लागले जायला. 3-4 तास लागतं गर्दी ट्रॉफिक मुळे. पुण्यातनं बाहेर पडत तर उशीर लागतोय. आणि उन्हामुळं काय मला जमत नाही बा. उन्हामुळं म्हणून मला गाव आवडत नाही. गावाला गेलं ना मला ताप आणि थंडीची येते नसते. ऊन लय आहे गावाला. गोळ्या घेऊन जा सांगू. काय गोळ्या घेऊन जाते? ताप मारण्यात येतोय. सलाईनच लावायला लागते. असं होतंय. बर. आईला असं वाटतं की मग ही आई ना मुद्दामन करते या. हा. पण त्यांना कुठं माहितीये की मला ऊनच सहन होत नाही. उन्हाने मला किती होतंय त्रास होतोय. खूप त्रास होतोय. हा. आता मामाचं पण पुढच्या महिन्यामध्ये वर्षराध आहे. हम्म. आता ह्याच महिन्यात वाटतं 26 तारखेला. हा. तर मग तिथं बी जायचं. उन्हाचंच मला उन्हाचीच भीती वाटते. दुसरं काय नाही. बर बर. उन्हाची भीती असल्यामुळे लयच मला हे होतंय. आता करायचं उद्या सांग. जाणार आहे. मग सिनियासाठी भांडण बिडण करू नको काय. करायचं सण तेवढं. हा करायचं सण तेवढं. हा, सण करते ना आता आईसाठी. काय आहे आता मला जाऊच वाटत नाही रे. काय सांगू तुला. ए छान, किती घाण झाली. छान छान. जायलाच लागणार आहे आता उद्याच्याला मला. काही बी करून. बर. ते भांडण बिडण करू नको. उद्या म्हणजे तुला किती वाजता उठवायला लागेल? मी उद्या 5 वाजता उठीन ना. 5 वाजता उठून मग मी सगळं आवरून बिवरून जाईन. मग बर बर. असं करेन. बर. पाणी बिणी भर मी गेल्याच्या नंतर. हा. सिनिया कॉलेजला जायला उद्या. हम्म. तिला तर सुट्टी असेल तर मग मी तिला घेऊन जाते. सुट्टी आहे उद्या. मग शनिवार रविवार सुट्टी असतं 2 दिवस. मग तिला हा. घेऊन जाते. मग तुला एकटंच मॅनेज करायला हा लागेल. करतो हा, भात बीत शिजवून खा मग. बर. काय करू मग आता स्नेहाला आता बोलते मी. चल तू बी उद्याच्याला. मी इकीला दोघे असले काय नाही रे. इकीला म्हणलं की नको नको वाटतंय मग जायला. बर. असं होतंय. बर. परत येताना बाहेरचं पोरग माग लागतं या. गाष्ट्या रडतच माग लागतोय. नाही खरंच लागतोय माग रे ती. हा. ओके, मांजरीने बघ कसं केलंय हाय का.